पहिली गोष्ट म्हणजे आपण जर्मन या भाषेची इथे क्लासेस चालू केले. जवळजवळ 150 मुलांचा जर्मन या भाषेच्या मध्ये इंटरेस्ट दाखवला आणि बऱ्यापैकी मुलांनी तो पहिला लेवलचा कोर्स कंप्लीट केला आहे. आणि यातून तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो की ह्या सर्व कटाकटीमुळे आमचे लास्ट इयरचे 9 विद्यार्थी गव्हर्नमेंटची पूर्णपणे स्कॉलरशिप मिळून ते बाहेरच्या देशात शिकण्यासाठी पुढील शिक्षण घेण्यासाठी चाललेले आहेत. त्यापैकी 3 विद्यार्थी आहेत. म्हणजे विचार करा की आपल्या वेगवळच्या पालक इंदापूरला त्यांच्या मुलींना जर शिकवायला पाठवायला तयार होते काही वर्षापूर्वी, तर आता हेच पालक म्हणतात की आमची मुलगी ही बाहेरच्या देशात शिकली तरी आम्हाला त्याच्यामध्ये अजिबात काही भीती वाटत नाही. हा जो चेंज आहे हा चेंज फार महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. हेच जे विद्यार्थी बाहेर जाऊन शिकणार आहेत ते मोठ्या एक्सपोजरमध्ये जातील, त्यांना ते मोठी जग दिसेल आणि तेच आपल्या मागील येणाऱ्या पिढीला ते मार्गदर्शन करू शकतात. दुसरी गोष्ट आपण त्याच्यामध्ये चालू केली की आपल्याकडे MKCL या अंतर्गत आय लाईक म्हणून एक ट्रेनिंग सेंटर चालू केले की ज्याच्यामध्ये कुठलाही विद्यार्थी, त्याच्यामध्ये आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा इतर कुठल्याही बॅकग्राऊंडचा, फार्मसीचा असेल, तरी सर्व प्रकारचे विद्यार्थी या कोर्सचा लाभ इथे घेऊ शकतात. अत्यंत कमी फीमध्ये, वाजवी दरामध्ये जी गव्हर्नमेंटची फी आहे त्या फी भरून त्यांनी 1 क्रेडिट, 2 क्रेडिट, 3 क्रेडिट आणि 4 क्रेडिटचे कोर्सेस करू शकतात. आजकाल आपल्याला माहिती आहे की प्रत्येक विद्यार्थ्याचं अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हे कंपल्सरी आहे. हा कोर्स केला, पास झाला की त्याला त्या पद्धतीचे क्रेडिट त्याच्या बँकेत जमा होतील आणि त्याला जे क्रेडिट्स कुठं वापरायचे असतील पुढे भावी आयुष्यात, भावी शिक्षणामध्ये ते क्रेडिट्स वापरू शकतो. तर अशा पद्धतीने हे MKCLचे ट्रेनिंग सेंटर आपण चालू केलं आहे. याच्यामध्ये मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की साधारणपणे 350 मुलांनी याचा या पूर्ण या 6 महिन्यामध्ये लाभ घेतला आहे. आणि आपल्याकडे कॉमर्स कॉलेज, आपल्याकडचे बाहेरचे इतरही सर्व कॉलेजची मुलं, सायन्स कॉलेजची मुलं, ही सर्व मुलं याच्यामध्ये एनरोल करायला यावर्षी तयार आहे. त्यामुळे हा एक वेगळ्या पद्धतीचा आपण एक पर्याय त्याच्यामध्ये शोधतोय की जो अभ्यासक्रम आणि त्या विद्यार्थ्यांना कुठली गरज आहे याच्यामधला जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी याचा उपयोग या विद्यार्थ्यांना होतो. आपल्याकडे भारतामध्ये 2014 सालापासून 2014-15 सालापासून आपल्याकडे स्किल डेव्हलपमेंट किंवा स्किल शिक्षण, कौशल्य विकास हा एक मोठा भाग चालू केलेला आहे. आणि त्या भागामध्ये मुलांचं नॉर्मल जे रेग्युलर शिक्षण आहे ते तर त्यांनी घ्यायचंच आहे, परंतु त्यांनी काही ना काहीतरी कौशल्य आपल्या अंगात यायला पाहिजे. आणि ज्यामुळं त्या मुलांचं जी व्हॅल्यू आहे, जी कमवण्याची क्षमता आहे ती वाढली पाहिजे. नुसतं BA झाला, BCom झाला म्हणून लगेच नोकरी मिळेल किंवा नोकरीमध्ये त्याला चांगल्या पद्धतीचा पैसे कमवता येतील असं नाही. जर त्याला काही कौशल्य असेल आणि शिक्षण असेल, हे दोन्ही गोष्टी असतील तर त्याची व्हॅल्यू या जगामध्ये, या प्रोफेशनल जगामध्ये खूप मोठी आहे. आणि मग त्या पद्धतीने आपण काय करतोय की ह्या आपल्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आपण आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र चालू केलं. आता आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र टोटल भारतामध्ये फक्त 1000 आहे. त्यातलं आपल्याला इंदापूरला एक आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आहे. याच्यामध्ये कुठलीही शिफारस नव्हती किंवा काही नाही, फक्त आपल्याकडचा आपला अप्रोच जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लोकांना पसंत पडणार आणि ते आपल्याला केंद्र दिलेलं आहे. या केंद्राचं वैशिष्ट्य असं आहे, या केंद्रामध्ये आता आम्ही 2 कोर्सेस चालू केले, CNC ऑपरेटर आणि PCB मेंटेनन्स. त्याला 75 म्हणजे 150 मुलं एनरोल होऊ शकतात. 10वी पास झालेला कुठलाही मुलगा इथे एनरोल होऊ शकतो. साधारण 4 महिन्याचा कोर्स आहे. या कोर्सची फी त्या विद्यार्थ्यांना 0 आहे. पूर्णपणे फी त्याला फ्री आहे, परंतु त्या विद्यार्थ्यांनी हे 4 महिन्यामध्ये जे काही नंबर ऑफ आवर्स त्याला दिलेले आहेत त्याचे 80% आवर्स त्यांनी ते कंप्लीट केले की त्याला परीक्षेला बसून त्याला ती सर्टिफिकेट मिळेल आणि त्याला आपल्या जिल्हा कौशल्य केंद्राच्या मार्फत त्याला नोकरीही त्याच्यात देण्याची तयारी केली जाते. आपल्याकडे अशा पद्धतीने गेल्या वर्षभरात आपल्याकडे 100 जवळ मुलं एनरोल झालेली आहेत. तर ह्याचा फायदा आपल्या तालुक्यातल्या मुलांनी घेणं गरजेचं आहे. ITI झाला असू दे किंवा नुसतंच 10वी आहे परंतु नुसतंच 11वी-12वी करतोय, परंतु त्याच्याबरोबर 4 महिन्याचा कौशल्य विकासाचा जर आचार्य चाणक्यचा कोर्स केला की एक ॲडिशनल कौशल्य त्याच्याकडे आणि तो इंडस्ट्रीमध्ये ॲक्सेप्टन्स त्याचा वाढेल. हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि आपल्याला मला एक सांगावंसं वाटते गोष्ट की आतापर्यंत मी 30-35 वर्षे या शैक्षणिक क्षेत्रात आहे, परंतु मी फक्त विद्यार्थी घडवतो, परंतु मी कमवता विद्यार्थी नाही घडवतो.
आणि कमवता विद्यार्थी घडवणे हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आजकालच्या जगामध्ये आहे. तुम्ही बाहेरच्या जगात जर बाहेरच्या देशामध्ये जाऊन बघितलं की 15, 16, 17, 18 वर्ष झाली की मुलं स्वतःची स्वतंत्र होतात आणि आपलं स्वतःचं कमवतात, शिक्षण घेतात आणि स्वतःचं घर घेऊन स्वतः मेंटेन करतात. आपल्याकडची फॅमिली स्ट्रक्चर इतकं स्ट्रॉंग आहे की मुलं फॅमिलीचे बाहेर जाणे किंवा फॅमिली मुलाला बाहेर पाठवणे हे अजूनही तशी तयारी नाही आहे. परंतु मुलाला कमवतं करणे मात्र आपल्या हातात आहे. मग तेच आम्ही करतो. आम्हाला म्हणायचं आहे की मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे त्याला कशा पद्धतीने पैसे कमवायचे ह्याचं शिक्षण आम्ही त्याच्यामध्ये देतो. गेल्या वर्षीच्या एका मोठ्या कार्यक्रम आमच्याकडे होता, एक टेक्निकल इव्हेंट होता. एक उदाहरण म्हणून सांगतो. त्या टेक्निकल इव्हेंटमध्ये बाहेरच्या कॉलेजचे 850 मुलं येणार होती. मग या मुलांना म्हटलं की अरे एवढी मोठी जर बाहेरची मुलं येतात त्यांना चहा पाणी किंवा नाश्ता किंवा असं काहीतरी याची सोय कुठे आहे? फक्त कॅन्टीनवर लोड. मग मुलं म्हणजे आम्ही काय करू म्हणजे या बाहेरच्या कोर्समध्ये तुम्ही काही स्टॉल टाका, तुमचा खर्च तुम्ही करा. या स्टॉलचे 50 रुपये कॉलेजला द्या डिपॉझिट म्हणून, तुम्हाला जागा देतो, टेबल देतो, सगळं देतो. मला सांगायला तुम्हाला अत्यंत अभिमान वाटतो की 12 स्टॉल वेगवेगळे टाकले, त्यातले 9 स्टॉल मुलींचे होते आणि ह्या सर्व स्टॉलनी प्रचंड मोठा व्यवसाय केला. आणि त्यात सुद्धा काय झालं की डॉक्टर पासरकर सर जे एक सिटी डायरेक्टर आहेत ते दुपारी 2:30 वाजता आले. तो कार्यक्रमाच्या निमित्ताने झाला ते बक्षीस समारंभासाठी. मग ते म्हणले की म्हणलं सर तुम्ही जेवायचं वगैरे काय आहे नाही म्हणजे मला जेवायचं आहे, मला काहीतरी छोटंसं स्नॅक्स आहे. तिथेच बसून त्यांना स्नॅक्स बाहेरच्या स्टॉलमधून लावलं, एका मुलीच्या स्टॉलमधून लावलं. ते सगळे सर ते स्नॅक्स घेतला, कार्यक्रम घेतला, झाला, ते सर निघून गेले. ती मुली बाहेर सर 160 रुपये वाढले. 160 रुपये सोडले नाहीत त्या मुलींनी. याचा अर्थ काय की आपल्याकडच्या मुलींना, आपल्याकडच्या मुलांना हे शिक्षण देणं फार महत्वाचं आहे की ज्या शिक्षणातलं ते व्यवहार आणि त्याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं आम्ही मुलांचं आता आम्ही घडवतोय. ही जी पिढी आपल्याकडे आता बाहेर पडणारी आहे, ही जी पिढी आपल्याकडे आता नवीन येणारी आहे, या पिढीला आपल्याला फक्त कमवता विद्यार्थी करणे अशा पद्धतीने आम्ही काम करतोय. यासाठी आम्ही एक स्टेप अजून एक घेतलेली आहे. आमच्याच कॉलेजमध्ये आम्ही 3 प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना करतो. आता कॉलेजमध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी का करते, काय करते? जसं आपण म्हणतो की मेडिकल कॉलेज काढण्यासाठी हॉस्पिटल असणं अत्यंत गरजेचं आहे, त्याशिवाय मेडिकल कॉलेजला परमिशनच मिळत नाही. मग म्हणतो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कंपनी का नको? त्यांना मुलांना लाईव्ह एक्सपिरियन्स मिळेल, कंपनी आमचेच लोक ऑपरेट करतील, मुलं तिथं काम करतील, मुलांना तिथे संध्याकाळी 4-4:30 नंतर 1-2-3 तास काम केलं तर त्यांना टेक्निकल नॉलेज मिळेल, प्रोफेशनल नॉलेज मिळेल, प्रोफेशनल एक्सपिरियन्स मिळेल आणि शिवाय पैसेही मिळतील. स्वतःचा खर्च स्वतः कमवण्यास इतपत जर त्यांना तिथे काम करता आलं तर तो मुलगा, तो विद्यार्थी कमावता विद्यार्थी पुढे जाऊन त्याच्यामध्ये नकळत व्यावसायिकता हे बीज रोवलं जाईल आणि पुढे जाऊन तो स्वतःची कंपनी, स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा स्टार्टअप तयार करू शकतो. अशा पद्धतीच्या 3 वेगवेगळ्या कंपनीज आहेत. एक आहे कॉम्प्युटरची कंपनी, एक आहे सिव्हिलची रिलेटेड कंपनी, एक आहे इलेक्ट्रॉनिक्सची रिलेटेड कंपनी. अशा 3 कंपनीज आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज आम्ही स्वतः इथे स्थापन करतोय. या कंपनी स्थापन करण्यासाठी आमच्याकडचे 3 शिक्षक समोर आलेले आहेत. या कंपनीच्या स्थापन करण्यासाठी जो खर्च आहे तो पूर्णपणे कॉलेज त्यांना देणार आहे. त्यामुळे हे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण आपण यामध्ये तयार करतोय. आपलं कॉलेज सकाळी 9ला 8:30ला उघडतो, संध्याकाळी 5ला बंद करतो. संध्याकाळी 5 ते सकाळी 8:30 पर्यंत या कॉलेजचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते कुलूप बंद असतं. मला म्हणायचं आहे की हे जे कुलूप बंद इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तुम्ही सकाळी संध्याकाळी 5 नंतर सकाळी 9 पर्यंत तुम्ही वापरा आणि तुमचा व्यवसाय करा. ह्याच्यामध्ये कुणाचंही ऑब्जेक्शन असायचं काहीच कारण नाही. त्यामुळे आपल्याकडे आपण अशा 3 मोठ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आता स्थापन करतोय. मुलांना व्यावसायिक बनवणे, मुलांना कमवता बनवणे आणि मुलांमध्ये हे बीज हे जाणे हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आपण या एमकेसी आणि या सगळ्या गोष्टींबरोबर जी काही आपण पहिल्या विचार एमकेसीचं जेव्हा नॉलेज मिळेल, दुसरा विचार करतो आपण याचा आचार्यशाळा कौशल्य विकास केंद्राच्या जेव्हा त्यांना ऍडिशनल स्किल्स मिळतील. तिसरा आपण विचार केला की या मुलांना व्यावसायिकता काय असते, कशा पद्धतीने काम होतं इंडस्ट्रीमध्ये, याचं डायरेक्ट नॉलेज मिळेल, कमवणे हा गोष्ट त्याच्यामध्ये चालू होईल. आता त्यामध्ये आपण सामाजिक बांधिलकी अजून एक जपतोय ती म्हणजे
सायबर क्राईम्स या जगात वाढत चालले आहेत आणि त्या सायबर क्राईम्सच्या रिलेटेड गेल्या वर्षीच आपल्याच सहयोगाने आपण पहिल्यांदाच जो पत्रकार परिषद होती सायबर सिक्युरिटीच्या संदर्भातलं काम करण्यासाठी, आता त्या दृष्टीला चांगल्या पद्धतीचे एक मोठा आकार येतोय. आपल्याकडच्या इंदापूर तालुक्यामध्ये होणाऱ्या सायबर क्राईम्सची नोंद आपल्या पोलीस ठाण्यात होतीये. त्याचा अभ्यास आम्ही इथे करतो आणि त्याचा अभ्यास करून जो ट्रेंड निघतोय तो आम्ही पुण्यातल्या आमच्या जे सायबर सिक्युरिटीसाठी काम करणारे लोक आहेत त्यांना आपण पोचतो. म्हणजे आपला ह्या कॉलेजच्या मुलांची किंवा ह्या कॉलेजच्या या डिपार्टमेंटची भूमिका अशी आहे की सायबर गुन्हे होणार जे होत आहेत त्यांचा अभ्यास करून त्यांचा एक डेटा तयार करून तो डेटाचं विश्लेषण करून त्याचं विश्लेषण पुढे पाठवणं. याला आपण म्हणतो की आजकालच्या जगात आपण म्हणतो मशीन लर्निंग. मशीन लर्निंगच्या स्वरूपामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या स्वरूपामध्ये आम्ही इथे काम करतोय आणि या सायबर सिक्युरिटीच्यासाठी आम्ही आमचा काही थोडाफार जो काही आम्ही पार्टिसिपेट करतो त्याच्यामध्ये पार्ट करू शकतो तेवढा आम्ही त्याच्यामध्ये करतोय. त्यामुळं यासाठी आमचं डिपार्टमेंट जे कॉम्प्युटर डिपार्टमेंट आहे, इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट आहे, यांचे प्राध्यापक असतील, यांचे विद्यार्थी असतील, हे सर्वजण त्याच्यामध्ये तिथे काम करतात. आणि त्यामुळं या सायबर सिक्युरिटीच्या या आमच्या एक जो आम्ही चळवळ चालू केलेली आहे ती हळूहळू जोर धरतीये आणि त्यासाठी आपल्या इंदापूर पोलीस स्टेशनचं जे सहकार्य आहे ते फार मोठं आहे. सूर्यवंशी साहेब जे आहेत ते पण आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य इथे करतात. दुसरी गोष्ट आपले कोकडे साहेब जे आहेत ते पण त्याच्यामध्ये सहकार्य जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला करतात. या ठिकाणी आपण गेल्या वर्षी डिक्लेअर केलं होतं की आपण ड्रोन पायलट ट्रेनिंग सेंटर आपण चालू करतोय. त्याची पूर्तता सर्व गोष्टी झाली. फक्त आता या मधल्या काळामध्ये आपल्या ड्रोनच्या या अभ्यासक्रमाच्या साठी आपल्याला थांबायला सांगितलं आहे. कारण या सगळ्या गोष्टी आता त्या ऑपरेशन सिंधूच्या संदर्भात त्यामुळे आपल्याला या गोष्टी आपण थांबायला पाहिजे. परंतु आपली तयारी पूर्णपणे झाली. आपण ड्रोन पायलट ट्रेनिंग सेंटर तयार करण्यासाठी किंवा चालू करण्यासाठी आपण गरुडा म्हणून एका कंपनीबरोबर करार केलेला आहे आणि त्या करारामध्ये आपण असं म्हटलं की त्यांचे टेक्निकल जे पर्सन्स आहेत ते पर्सन्स आपल्याकडे इथे येतील आणि ते आपल्याला ट्रेन करतील. ते लोक येऊन बघूनही गेलेले आहेत आणि त्या पद्धतीने ट्रेनिंग चालूही गेली. यासाठी आपल्याकडच्या शेतकरी असतील किंवा वेगवेगळ्या ज्या विविध आपल्या हे असतात पद पुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेच्या मार्फत देखील काही लोकांना आपल्याला इथे ट्रेनिंग देता येईल की त्यांना एक ऍडिशनल इन्कम त्याच्यामध्ये करता येईल. त्यानंतर या सगळ्यासाठी आमच्याकडे जो अभ्यास आम्ही शिकवतोय त्याला कुठलंच कॉम्प्रोमाइज नाही. तो अभ्यास हा अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकवणं जाणं गरजेचंच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये दुर्लक्ष करून या सगळ्या आपण ऍक्टिव्हिटी करतोय असं अजिबात नाही. आमचे जर रिझल्ट पाहिले तुम्ही गेल्या डिसेंबरच्या परीक्षेचे तर ते अत्यंत चांगले आहेत. 95% वर जवळजवळ सर्व वर्गाचे रिझल्ट आलेले आहेत. त्यामुळे आमच्याकडच्या मुलांची जी ऍक्सेप्टन्स आहे या सगळ्या ऍक्टिव्हिटीमुळे ती अशी आहे की या वर्षी आमची 100च्या वर मुलं वेगवेगळ्या मोठमोठ्या इंटरनॅशनल नॅशनल लेवलच्या कंपनीमध्ये सिलेक्ट झाले. L&T डिफेन्स असतील. L&T डिफेन्स एक फार मोठी कंपनी आहे की ज्या कंपनीमध्ये आता जिथे जे काही आपण क्षेपणास्त्र किंवा इतर काही संस्था हे वापरतो वेगवेगळ्या सिस्टीम्स वापरतो इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स वापरतो ते तिथे तयार होतात आणि आपल्याकडची मुलं तिथे काम करतात. त्यामुळे L&T डिफेन्स असेल, भारत फोर्ज असेल, बजाज ॲटो असेल, कमिन्स इंडिया असेल किंवा लक्ष्मी कन्स्ट्रक्शन असेल अशा सर्व मोठमोठ्या कंपनीमध्ये आपले 100च्या वर मुलं प्लेस झाली आणि या लोकांनी त्या मुलांचा ऍक्सेप्टन्स घेतलं. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून त्याच्यामध्ये झालेली आहे की विप्रो ही एक मोठी कंपनी आहे आपल्या सॉफ्टवेअर कंपनी सॉफ्टवेअरच्या रिलेटेड. त्या कंपनीमध्ये आपली साधारण 5 ते 6 मुलं सिलेक्ट झाली आणि त्या मुलांना त्यातल्या 3 मुलीच आहेत. तर त्या मुलांना त्या विप्रो कंपनीने 20,000 रुपये महिना असा पगार सुरुवातीला देणार असं सांगितलं आहे. प्लस बिट्स पिलानी इथे त्यांना डिग्री करण्यासाठीचं 100% स्पॉन्सरशिप दिली. म्हणजेच या मुलांचं स्वतःचं शिक्षण पण चालू राहील तेही फ्री ऑफ कॉस्ट आणि ते बिट्स पिलानी सारख्या ठिकाणी की जिथं जाण्याचं स्वप्न असतं लोकांचं. आणि दुसरी गोष्ट त्यांची विप्रोमधली कामही चालू होईल. त्यामुळे अशा पद्धतीने ड्युएल
या गोष्टी आपल्या चालतात. मला 2-3 पालक त्यातले आले, मुलींचे पालक माझ्याकडे आले, सर हे खरंच आहे का? हे नक्की त्यांनी खरं सांगितलंय का कुठली तरी फालतू कंपनी आहे? म्हणलं असं काही नाही, हे खरं आहे. विप्रो कंपनीने हे सांगितलेलं आहे आणि तुम्ही त्याला पाठवा त्या मुलांना. त्यामुळे या सर्व गोष्टींचा जो परिपाक आहे, आपल्या कौशल्य विकास असू देत, अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने शिकवणे असू देत, या सगळ्याचा परिपाक म्हणून आता या वर्षी आपलं प्लेसमेंट जे आहे ते साधारण 100च्या वर मुलं प्लेस झाले आहेत. आता हे सगळं आपण जे करतोय, या सगळ्या करण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी क्वालिटी एश्युरन्स असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळेस आपण काम करत असताना आपण ते चांगल्या पद्धतीने करतो का, ते त्याचा परिणाम होतोय का, हे सुद्धा सतत बघणं गरजेचं आहे. त्यामुळे आमच्याकडे आम्ही ह्याचं ISOचं प्रमाणपत्र आम्ही घेतो. ISO 21001-2018 हे फक्त शैक्षणिक संस्थेसाठी लागू असणारं जे मानक आहे, त्या मानकाचं प्रमाणपत्र आम्हाला मिळालं. की आम्ही गेल्या एप्रिलपासून हे काम चालू केलं, आम्हाला नोव्हेंबरमध्ये हे प्रमाणपत्र मिळालं आणि त्या प्रमाणपत्रामुळे आपली हे पॉलिटेक्निक जे आहे ते पॉलिटेक्निक महाराष्ट्रात एकमेव पॉलिटेक्निक आहे की ज्यांनी हे प्रमाणपत्र घेतले. 21/01/2018 हे ISOचं मानक प्रमाणपत्र आपल्याला मिळालं. आणि त्यामुळे काय झालं की आम्ही एका सिस्टीममध्ये आहे आणि सिस्टीममध्ये आणल्यामुळं आमच्यामध्ये होणाऱ्या सर्व गोष्टींचं क्वालिटी ही प्रत्येक वेळेस ही त्याच्या क्वालिटीबद्दल विचारणा केली जाते. प्रत्येक वेळेस त्या क्वालिटीबद्दल ॲश्युरन्स दिला जातो. काय चुकतोय, काय कमी पडलेलं आहे, अशा पद्धतीने अजून करणं गरजेचं आहे. ते प्रत्येक वेळी सुधारणा होऊन हळूहळू आम्ही त्या पद्धतीने जातो. क्वालिटीला कुठलंच लेवल नाही किंवा क्वालिटी तुमची एवढी असावी असं कधीच नाही. क्वालिटी ही इबार आहे. त्यामुळं त्यामध्ये आम्हाला काम जे करतोय त्यामध्ये आम्ही प्रत्येक वेळेस बारीक गोष्टी सुधारणा करते की एक गोष्ट आम्ही पुढे घेतो. आता यामध्ये सगळ्या ह्या ज्या गोष्टी चालल्यात, ह्या गोष्टी फक्त या पॉलिटेक्निकसाठीच चालल्यात असं अजिबात नाहीये. आपल्याकडे कॉमर्स कॉलेज, सायन्स कॉलेज, इतर काही शाळा यांची देखील मुलं आपल्याकडे येतात. गेल्या 3-4 महिन्यापूर्वी आपल्याकडे साधारणपणे 550 ते 600 दहावीत असलेली मुलं इथे आली होती वेगवेगळ्या शाळांची आणि आपल्याकडे चालणारे प्रोजेक्ट्स ते बघून गेले. आपल्याच मुलांनी तयार केलेले प्रोजेक्ट्स बघून. याच्यावर होत आहे का की त्या मुलांमध्ये समजा 100 मुलं आली आणि 100रातले 20 जण म्हणले की अरे हे प्रोजेक्ट्स मला करणं शक्य आहे, मला ह्याच्यात ते आवड आहे, म्हणजे ती जी इन्स्पिरेशन आहे ते त्या मुलांना मिळून. मग त्यांनी कुठेही ऍडमिशन घेऊ दे, परंतु ते इन्स्पायर होणं, ते इन्स्पायर करणं हे आपलं काम आहे आणि गोष्टी आपण यामध्ये आपण करत आहोत. आणि हे सगळं जे काही कार्यक्रम आयोजित करण्याची गोष्ट आहे ते सगळी मुलांनीच केली. म्हणून आपल्याकडे हे या गोष्टींचा अनुभवही त्यांना येईल. मुलांनीच मुलांसाठी करणं हा खूप मोठी गोष्ट आपण त्याच्यामध्ये साध्य करतो. त्यानंतर आता इथून पुढे काय, इथून पुढे आपल्याला आपला इंदापूर तालुक्यामधल्या शैक्षणिक जो एक छोटासा त्याच्यामध्ये आमचा जो पार्ट आहे तो पार्ट असा आहे की आपल्याला कमावता विद्यार्थी तयार करणं आहे. त्याच्यामध्ये त्याला लागणारे जे काही संसाधन आहेत, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे, रिसोर्सेस आहेत, त्याची पूर्तता करणे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला विद्यापीठ संस्थेची पूर्णपणे सहकार्य आहे. कारण विद्यापीठ संस्थेचंच कॉलेज आहे, परंतु हा जो व्ह्यू आम्ही त्याच्यासमोर मांडतो त्यावेळेस त्यांना हा व्ह्यू त्यांना पटलेला आहे. ते म्हणतात की तुम्ही या गोष्टी इथे 100% करा. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकीय काही इन्व्हॉल्व नाहीये आणि हे संस्थेनेच आम्हाला सांगितलेलं आहे या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू नका, तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा, तुम्हाला सर्व गोष्टी आम्ही देऊ. मग त्या दृष्टीने आम्हाला एक मोठी लॅबोरेटरी आम्हाला इथे संस्थेने दिलेली आहे. साधारणपणे 22 लाख रुपये खर्च करून संस्थेने आम्हाला ही लॅबोरेटरी दिली. त्याच्यामध्ये अनेक 2-3 वेगवेगळ्या प्रकारच्या टूल्स, सॉफ्टवेअर टूल्स आम्हाला मिळाले. त्याच्यामध्ये एक सॉफ्टवेअर टूल आहे CNCचं, दुसरं सॉफ्टवेअर टूल आहे ते आहे ऑटोमेशनचं, रोबोटिक्सचं. आणि याच्यामध्ये मुलं स्वतः बसून तिथे बघू शकतात की आपण काय काय करू शकतो. CNCचं तर सॉफ्टवेअर असं आहे की ऍक्च्युअली CNC प्रोग्रामिंग तिथे करून मुलं जॉब करून बघतात
काही चुकला असेल तर पुन्हा तो प्रोग्राम रिपीट करतात आणि नंतर ज्यावेळेस त्यांना कळतं की हा जॉब आता परफेक्ट आहे, तो प्रोग्राम उचलून आमच्या सीएनसी मशीनवर टाकला की जॉब तसाच होतो. म्हणजे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग अँड डेव्हलपमेंट जे आहे ते देऊ शकतो आणि दिस इज ओपन टू ऑल. याच्यामध्ये 10वी झालेला कुठलाही मुलगा आला तरी आम्ही त्याला सीएनसी इथं शिकवू शकतो. या पद्धतीने आम्ही ही तयारी केलेली आहे आणि आता ऑलरेडी त्याचे क्लासेस चालतो. त्यामुळे ह्यापुढे आपल्याला जे काय गोष्टी करायच्या ते कॉलेजच्या लेवलला आम्ही एक काम करतोय की जसं आम्ही ISOचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे किंवा ISO नामांकन आम्हाला मिळालं त्या पद्धतीने आम्ही नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिटेशनचं नामांकन देखील आम्ही मिळवतो आहे. ते आमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि मग त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे. साधारणपणे सप्टेंबर पर्यंत आम्हाला ते नामांकन मिळून जाईल. एकदा ते नामांकन मिळालं की मग आमच्याकडे आम्ही विविध प्रकारच्या कोर्सेस अजून चालू करू शकतो. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, मशीन लर्निंग असेल किंवा मेकॅनिकलच्या रिलेटेड अजून काही गोष्टी असतील, सिव्हिलच्या रिलेटेड काही गोष्टी असतील यामध्ये चालू करू शकतो. आणि पुढच्या वर्षीच्या प्लॅनिंग प्रमाणे म्हणजे आमच्या सगळ्यांच्याच एकत्र प्लॅनिंग प्रमाणे आमचं आम्हाला MBA तर मिळेलच, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट MBA मिळाल्यानंतर आम्ही पुढच्या वर्षी 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही या पॉलिटेक्निकच्या अंतर काही डिग्री कोर्सेस चालू करतो. आणि हे डिग्री कोर्सेस असे असतील की अत्यंत आपण म्हणू की फोकस्ड असतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची काही एखादा कोर्स असेल किंवा एखादा मशीन लर्निंगचा कोर्स असेल किंवा एखादा प्रोडक्शनचे रिलेटेड कोर्स असेल, ऑटोमेशनचे रिलेटेड कोर्स असेल की ज्यामुळे मुलांना इमिडिएटली जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळून जातात. आणि हे जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस डिग्री कोर्सेस असतील, विद्यापीठाला संलग्न असतील, परंतु या डिग्री कोर्सेसचं वैशिष्ट्य आम्ही असं करणार आहोत की या डिग्री कोर्सेसला 12वी झालेला मुलगा ऍडमिशन नाही घेऊ शकत, फक्त डिप्लोमा झालेलेच मुलं ऍडमिशन घेऊ शकतात. म्हणजे सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर एवढेच 3 वर्ष आम्ही इथे राहणार आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आपण या डिप्लोमाच्याच मुलांना फोकस करून आपण करणार आहोत. साईड बाय साईड ही मुलं इथल्याच व्यवसायामध्ये काम करू शकतात. साईड बाय साईड ही मुलं इथे कमवू शकतात. ती मुलं घरी सांगू शकतील त्यातली की आम्हाला डिग्री मिळण्यासाठी तुमच्याकडची फीची काही गरज नाही, आम्ही आमची फी कमवतो. आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात सक्षमता या मुलांची वाढवायची आहे आणि त्या पद्धतीने आपण ह्या गोष्टी करत आहोत. सेम असंच मॉडेल आम्ही आमच्या कॉमर्स सायन्स मॉडेलला आम्ही राबवत आहोत आणि त्याच्यामध्ये देखील आम्हाला अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स मिळतोय. हळूहळू हे मॉडेल आपण सर्व लोकांसाठी ओपन करूया आणि हे मॉडेल आपण सर्वांना दाखवूया की जेणेकरून कुठल्याही कॉलेजला, कुठल्याही संस्थेत, कुठल्याही इन्स्टिट्यूटला मुलगा जरी ऍडमिशन असेल तरी सुद्धा त्याला मिळणारा जो मार्ग आहे तो एकच असेल की तो व्यावसायिक असावा, तो कमावता असावा. या पद्धतीने आपण चाललेलो आहोत. तर या पद्धतीची आमची ही भूमिका आहे. आपल्याला काही प्रश्न विचारायचं तर आता सर आपल्याकडे हे किती विद्यार्थी शिक्षण या युनिटमध्ये आता 800 मुलं आहेत. आपण हे पूर्ण उपक्रम राबवतो. तालुक्यात इतर संस्कृती तुम्ही सांगितले की 10वी मुलं असतील किंवा इतर संस्कृती मुलं जे आपल्याला भेट देतात, असं या वर्षी किती मुलांनी आपल्याला किंवा किती संस्थेला भेट दिली? या वर्षी साधारणपणे 550 मुलं तर प्रोजेक्टच्याच याला आलेली आणि आचारसंहितेच्या रिलेटेड ITI झालेली मुलं असतील, 10वी झालेली मुलं असतील, ही मुलं आपल्याकडे अप्रोच झालेली आहेत. आणि मग त्यामुळे ज्यांना 10वी नंतरही शिक्षण घेणं शक्य नाही पण त्यांना आपण काय करू शकतो की आपण आचारसंहितेमध्ये या ₹1 खर्च नाही, 4 महिने कोर्स व्यवस्थित करा, तुम्हाला 100% गॅरंटी त्याला नोकरी मिळेल. आता सर हाय कॉलेजने आम्ही केंद्र सुरू केलेलं आहे हो आणि त्या प्रतिसाद सुद्धा खूप चांगला असेल. आमचं तर म्हणणं असं होतं की आपण एक कमवता विद्यार्थी घडवण्याचं काम करतो. सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका आहे आपली की कमवता विद्यार्थी निर्माण करणं. नुसतं त्याला पुस्तकाचं ज्ञान न देता त्याला कमवतं करणं. तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी जसं ज्ञानवर्धन स्थापन केलं तसं एक आपल्या शिक्षण संस्थेमध्ये जे काही उपक्रम चालत आहेत. आता काय झालं की विद्याप्रतिष्ठानला सगळ्या गोष्टी मिळत आहेत पण आपण मुख्य महाराष्ट्राचा देश आहे
ते सगळीकडे झालं पाहिजे. बरोबर, ह्याचा प्रोपोगंडा सगळीकडे झाला पाहिजे. ह्याच्यासाठी फक्त शिक्षणाला माहिती देणारं आपण करावं अशी लोकांची मागणी. कारण काय झालं की विद्याप्रतिष्ठानच्या आपल्या या संकुलमध्ये जे काय चालतं ते आपल्याच परिवाराला फक्त सरकार. आता बघा छोटे मोठे आय कॉलेजला कार्यक्रम होतात ना, त्याचे कार्यक्रम अगदी 3-4 जिल्ह्यात जातात ते ज्ञानवर्धनच्या मागे. पण आपल्याकडे जाऊ शकत नाही. तर त्यासाठी खास असं काय आपण आहे का काय तुमच्या डोक्यात संकल्प? आता ह्या कार्यक्रम ह्या सगळ्याची आत्ताशी कुठं ते सगळ्या गोष्टी आम्हाला एकदा एक सायकल आमची झाली या सगळ्या गोष्टींची. एक सायकल झाल्यानंतर मग आम्हाला ते प्रोज अँड कॉन्स करायचं, काय करू शकतो काय करू शकत नाही, काय चुकतंय काय चुकत नाही. आपण जर हा स्केल अप करायचा असेल, जर वाढवायचा असेल तर आम्हाला आधी परफेक्ट पाहिजे. आम्ही परफेक्ट नाही आहोत. परफेक्ट नाही म्हणजे आम्ही चालू केलेलं आहे, आमच्याकडचा रिस्पॉन्सही चांगला आहे. परंतु या विद्यार्थी देश पातळीवर गेला, विद्यार्थी देश पातळीवर काम करतोय, तुम्ही परफेक्ट कसे नाही, तुम्ही ISO प्रमाणपत्र मिळवलंय. पण आता कसं आहे साहेब मिळाला की ISO प्रमाणपत्र जरी मिळालं असेल तरी आता आम्हाला आमचा स्वतःचं हे बघणं गरजेचं की आपण स्केल अप किती करू शकतो. मग त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरल रिक्वायरमेंट्स काय काय, त्यासाठी आपल्याला अजून किती पुढे इन्व्हेस्टमेंट काय करायला लागते का, किंवा इतर काही गोष्टीची आहे. ह्याच्यातनं एकच आमची विनंती आहे की तालुक्यातील ग्रामीण भागातला विद्यार्थी आणि पालक तुम्हाला जोडतात. ठीक आहे, हे आम्हाला जे म्हणायचं आणि दुसरी गोष्ट हे आमचं आता ह्या हे मध्ये मी आता तुम्हाला सांगतो की आमची तयारी फक्त अशी होती की आम्हाला हे करायचं, आम्ही ते करू शकतो हा कॉन्फिडन्स आला. आता तुम्ही म्हणलात त्या पद्धतीने आपल्याला स्केल अप करू शकतो. आता आम्ही बाहेरच्या विद्यार्थ्यांना हँडल करू शकतो. आता आम्ही बाहेरच्या विद्यार्थ्यांना अकोमोडेट करू शकतो. एवढी ताकद आता तयार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट ताकद होतीच, मानसिकता तयार होणं फार गरजेचं होतं. ती तयार आमची मानसिकता तयार झाली. आपण सर्वजण अख्ख्या तालुकाभर अख्ख्या या 2-3 जिल्ह्यामध्ये आपण सर्वजण काम करतात. तर आपल्या माध्यमातून जरी आम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली तरी आम्ही या गोष्टींचा प्रसार करू शकतो आणि त्या पद्धतीने आम्ही त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. आणि मग त्या दृष्टीने मग बातमी असेल, जाहिरात असेल, मग आम्ही त्यासाठी आपल्याकडेच अप्रोच होतो आणि आपण आम्हाला त्या पद्धतीने सहकार्य जर केलं तर मग आपण पुढे जाऊ. ग्रामीण भागातला विद्यार्थी हा पुस्तकी मेहनत चांगल्या पद्धतीने पण प्रॅक्टिकल कमी पडतो, त्यामुळे तुम्ही सध्या आता प्रॅक्टिकल ज्यादा भर देण्याचा प्रयत्न करताय. पुस्तकं ज्ञान का चांगलं असतं माहिती का, कारण तेवढंच त्याच्याकडे. कारण एखादं CNC मशीन ऑपरेट करायचं असेल तर CNC कुठे त्याला सहज हाताळायला मिळतं. मग हे जे कोणतं रिसोर्सेस फार महत्वाचे. म्हणजे जे रिसोर्सेस आहेत, आता जसं आम्हाला 22 लाखाची आम्हाला लॅब संस्थेच्या मार्फत आम्हाला मिळाली, म्हणजे रिसोर्सेस आज आम्हाला उपलब्ध करून द्यायला सुरुवात झाली. मग याच्यामध्ये काही कंपनीज येतात, CSR फंड्स मधून आम्हाला काही गोष्टी मिळू शकतात. मग ह्या जसं आमची गती वाढेल त्या पद्धतीने लोक ऑटोमॅटिकली आमच्यामध्ये जोडले जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला आपण म्हणतो की ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासात हुशार असतात कारण त्यांच्याकडे तेवढंच रिसोर्सेस आहे. मग तेवढ्याच रिसोर्सेसवर ते काम करतात. परंतु त्यांना जर आपण अजून रिसोर्सेस जर दिले तर त्या रिसोर्सेस मध्ये ते अजून काम करू शकतात. आज आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की आपल्या ग्रामीण भागातली 9 मुलं जर बाहेरच्या देशात फुल स्कॉलरशिप कोर्स करायला जात असतील तरी आपलं यशच आहे. शेतकरी आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना खाजगी संस्थेमध्ये जे डोनेशन फी जास्त प्रमाणात असल्यामुळं शिक्षण कुठंतरी वेगळ्या मार्गाने जावं विचार त्याबाबत आपली संस्था काय करावं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती कसं आहे, याच्यात 2 भाग आहेत. पहिली भाग असा आहे की कुठलीही खाजगी संस्था ही विद्यार्थ्यांच्या फी मधूनच चालू असते. त्याला कुठलाही अनुदान मिळत नाही किंवा कुठलाही काही डोनेशन किंवा काही घेऊ शकत नाही. सचिन मी आता हे जे फी आहे ही फी एवढीच फी गव्हर्नमेंट सँक्शन करते की ज्याच्यामध्ये तुमचा खर्च
हा होऊ शकतो. ऍट द एंड ऑफ इयर प्रत्येक संस्थेमध्ये गोळागोळी शून्य असते. आता हे मी सांगतोय तुम्हाला आदर्श. आपल्याकडच्या विद्यार्थ्यांकडून जास्त फी घेऊन त्याच्यातनं नफेखोरी करणे हे आमच्या संस्थेत तर अजिबात नाही. तो विषयच नाही. आणि मग तुम्ही म्हणताय की या विद्यार्थ्यांना एवढं फी परवडते का, किंवा एवढी फी यांना फी देणं, एवढा खासगी संस्थेत जाणं एवढं परवडतंय का? तर त्यासाठी मी हा एक पर्याय हे मॉडेल तयार करतोय की ज्या मॉडेलमध्ये तो विद्यार्थी किती फी असू दे, तो संध्याकाळी 3 तास 4 तास रोज काम करेल, इथे कमवेल पैसे आणि तो फी मध्ये कन्वर्ट करेल. मला असं नाही म्हणायचं की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतल्यानंतरच त्यांनी कमवता व्हायला पाहिजे. विद्यार्थी काम तो शिकत असताना देखील कमवता होऊ शकतो हे त्याच्यामध्ये करून दाखवायचं. आणि हे आम्ही त्याच्यामधला पहिली स्टेज घेतली की आमच्याकडे 3 प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आम्ही स्थापन केल्या की ज्याच्या अंतर्गत ते विद्यार्थी काम करेल, एक्सपिरियन्सही घेईल, पैसेही करेल. मी घेतो